तालुक्यातील नायगव्हाण येथे दुग्ध व्यवसाय करणारे लहानू दत्तू सदगीर व रंजना दत्तू सदगीर यांनी जनावरांसाठी विकत घेतलेला 30 ते 35 ट्रॉली चारा साठवून ठेवला होता. मात्र अचानक लागलेल्या आगीत हा चारा पूर्णपणे जळून खाक झाला. यासोबतच शेणखत देखील जळाल्याने सदगीर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या जाळीतात त्यांचा बैल देखील जखमी झाला आहे. अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली, मात्र तोपर्यंत पूर्ण चारा जळून खाक झाला होता. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेची चौकशी सुरू आहे. माझं नाव लहानू दत्तू सदगीर, नायगव्हाण, तालुका यावला. मी उन्हाळ्यामध्ये जवळ 40-45 आरले चारा गोळा केला होता आणि घरी नसताना अचानक आग लागले, काही समजलंच नाही आम्हाला. जवळजवळ 20-22 टारले खतर जळून गेलं आमचं. 25 पाईप जळाले. अशी म्हणजे भरपूर नुकसान झाली माझ्यावाली. भरपूर नुकसान झाली माझ्यावाली. सरकारनं त्याच्यावर काहीतरी भरपाई की द्यावा. आज म्हशीला जवळजवळ 5-25 जनावर आहे माझ्याकडं. त्या जनावराला टाकायला चारा नाही राहिला माझ्याकडं. तर शासनानं याच्यावर काहीतरी भरपाई की द्यावा बा. मला लहानू सदगीर यांचा फोन आला. आमचा चारा जळाला. मी तात्काळ अग्निशामक दलाला फोन करून गाडी बोलवली. त्यांचं 25-30 तारल्या चारा कुटी करेल होता. तो 25 तारल्या शेणखत होतं, ते जळालं. तात्काळ मी नांदेवाड लागला असल्यामुळे तिथून यायला मला बी 1 तास लागला. गाडी बी थोडी टाईम झाला, पण गाडी बी आली. पण त्यांचं नुकसान भरपूर झालेलं आहे. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन. आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल. ठिकाण उपजिल्हा रुग्णालयाशेजारी येवला, कोपरगाव रोड, येवला. हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल.